श्री गणेशाय नमो. श्री सरस्वते नमो. ऐसा नियुतका कंदरपू, जो भूताया बीजरूपू, तो मी म्हणे बापू योगियांचा. अशी शास्त्रनियमित विषय वासना व जी या सर्व भूतसृष्टीच्या उत्पत्तीला बीजभूत आहे, ती वासना मी आहे, असे सर्व योगियांचा बाप म्हणतो. हे एक किती सांगावे, आता वस्तू जातची आगवे, मजपासून जाणावे विकारले असे. अर्जुना, हे एक निराळे किती सांगू. जेवढी काही वस्तू आहे ती संपूर्ण वस्तू मजपासूनच उत्पन्न झाली आहे असे समज. श्लोक. ये चैव सात्विका भावा राजसास्तामशाश्च ये मत्त ये वेति तन्विद्धी न त्वहं तेषु ते मयी. ज्ञानोबा तुकाराम. जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व, ते मम रूप संभव ओळखे तू. अर्जुना, जे काही सात्विक राजस तामस भाव आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून झाले असे जाण. हे झाले तरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही. जैसी स्वप्नीच्या डोही जागृतीनं बुडे. ज्याप्रमाणे स्वप्न जागृतीच्या संस्काराने होते तरी स्वप्नात जागृती राहत नाही, त्याप्रमाणे हे असलेले सात्विकादी सर्व भाव माझ्या ठिकाणी भासत असले तरी त्यात मात्र मी नाही. ना तरी रसाचीच सुगट, बीजकणिका घनवट, परितीयस्तव होय काष्ट अंकुरद्वारे. ज्याप्रमाणे छोटेसे व घन असलेले बी केवळ रसाचेच बनलेले असते आणि त्यापासूनच अंकुर उत्पन्न होऊन पुढे त्याचे काष्ट होते. मग तया काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही, तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. मग उत्पन्न झालेल्या काष्टाच्या ठिकाणी बीज असते काय. अर्जुना, सांग बरे. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक कार्यरूपाने मीच कार्यरूप झालो असे दिसत असले तरी त्या कार्यात मात्र मी नाही. पै गगनी उपजे आभाळ, परी तेत गगन का नाही केवळ, अथवा आभाळी होय सलिल तेत अभ्र नाही. वास्तविक आकाशातच अभ्रे येतात, पण त्या अभ्रात आकाश नसते, किंवा अभ्रापासून पाऊस पडतो पण त्या पावसात अभ्रे नसतात. मग तया उदकाचे न्यावेशे, प्रगटले तेज जे लकलकीत दिसे, तिये विजू माझी असे सलील काही. पाण्याने भरलेल्या मेघांच्या संघर्षणाने लकलकीत अशी वीज चमकते, पण त्या विजेमध्ये पाणी असते का. सांगे अग्निस्तव धूम होये, तिये धुमी काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे. अर्जुना, सांग. अग्नीपासून धूर होतो, पण त्या धुरात अग्नी असतो का. त्याप्रमाणेच हे सर्व त्रिगुणात्मक सृष्टी कार्य माझ्या ठिकाणी भासत असले तरी ते कार्य मात्र मी नव्हे. श्लोक. त्रिभिर्गुणमयैर्भावैरभि सर्वमिदं जगत, मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. ज्ञानोबा तुकाराम. परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसे झाकोळी, का वायाची आबाळी आकाश लोपे. पाण्यापासूनच शेवाळ होते व पाण्यालाच आच्छादते, किंवा व्यर्थच मेघाच्या योगाने आकाश दिसत नाही असे वाटते. हा गा स्वप्न लटिके मनोये, परी निद्रावशे बांधले होये, तव आठवू काय देता हे आपण पेया. दिसलेले स्वप्न खोटे असते हे खरे, पण निद्रेमुळे जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा ते स्वप्न आपल्याला आपले स्मरण होऊ देते का. हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्याचे न गिळजे काही. हे असो डोळ्यावर येणारा पडदा डोळ्यापासूनच उत्पन्न होतो, पण त्याच्या योगाने डोळ्याचे पाहणे नाहीसे होत नाही. तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जौनिका जैसी. याप्रमाणे माझ्या शुद्ध शक्तीच्या ठिकाणी कल्पिलेली ही त्रिगुणात्मक छाया पडद्याप्रमाणे माझ्या आड आली, म्हणजे माझा अनुभव जीवाला येऊ देत नाही. मनोनी भूते माते नेनती, माझीच परी मी नव्हती, जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. म्हणून ज्याप्रमाणे पाण्यापासून झालेली मोते पाण्यात पुन्हा विरत नाहीत, त्याप्रमाणे माझ्यापासूनच झालेली भूते मला जाणत नाहीत,
व माझ्याशी ऐक्य पावत नाहीत. पै पृथ्वीचा घटू की जे, सवेची पृथ्वीशी मिळे तरी मेळविजे. एरवी तोची अग्निसंगे शिजे तरी वेगळा होय. मातीपासून केलेला घट लगेच मातीत मिळविला तर मिळू शकतो, पण एकदा विस्तवात भाजला गेला की मग मातीहून वेगळा पडतो, म्हणजे मातीत मिळत नाही. तैसे भूतजात सर्व, हे माझेच किरवयव. परी माया योगे जीव दशे आले. त्याप्रमाणे सर्व प्राणी वास्तविक माझेच अंश आहेत, पण मायाभ्रांतीने किंवा अज्ञानामुळे जीव दशेला आले, म्हणजे आपल्याला माझ्याहून निराळे समजतात. म्हणून माझेची मी नवती, माझेची मज ओळखती. ममता भ्रांती विषयांध झाले. म्हणून प्राणी माझेच असून मत्स्वरूप होत नाहीत, माझेच असून मला ओळखत नाहीत. देह म्हणजे मी व स्त्री पुत्रादी विषय हे माझे, अशा अहंता ममता भ्रांतीने माझ्याहून निराळे पडून विषयासक्त झाले. श्लोक. दैवी वेशा गुणमयी मम माया दुरतया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. ज्ञानोबा तुकाराम. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया. मी होई जे हे आया कैसे निये. आता महदादी प्रकृतीच्या पार होऊन मज परमेश्वराशी असे कसे ऐक्य प्राप्त करून घेता येईल. जे ब्रह्माचळाचा आधाडा, पहिल्या संकल्प जळाचा उबडा, सवेची महाभूताचा बुडबुडा नाला. ज्या ब्रह्मरूपी पर्वताच्या प्रथम तुटलेल्या कड्यात अहम बहुशाम प्रजायेय, मी पुष्कळ स्वरूपाचा हो, असा संकल्परूप जळाचा झरा उसळला. त्याबरोबरच सूक्ष्म महाभूतांचा बुडबुडा उठला. जे सृष्टी विस्ताराचे नियोगे, चढत काळ कळणेचे निवेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. मग तेथे सृष्टी विस्ताराच्या ओघाने व काळाच्या गतीने प्रवृत्ती म्हणजे विषयसुख किंवा प्रपंचसुख व निवृत्ती म्हणजे मोक्षसुख यांचे उंच तट सांडून माया नदी वाहू लागली. जे गुणगणाचे निवृष्टी भरे, भरली मोहाचे निमहापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची. त्रिगुणरूपी मेघाच्या सारख्या वर्षावामुळे त्या माया नदीला भ्रांतीचा महापूर आला व ती यमनियमांची नगरे वाहून घेऊन जाऊ लागली. जे द्वैताच्या वरती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन. त्या माया नदीच्या प्रवाहात जागोजाग द्वेषाचे भवरे व मत्सराची वळणे पडतात. त्यात बुद्धी पुरस्सर शास्त्राच्या विरुद्ध वागणे हे मोठमोठे मासे भासू लागतात. जेत प्रपंचाची वळणे, कर्माची ओभाने, वरी तरताती ओसाने सुखदुःखाची. त्या माया नदीच्या प्रवाहात प्रपंचाची वळणे पडली, पाप पुण्याचे लोंढे येऊ लागले व त्यावर सुखदुःखाचा केरकचरा तरंगू लागला. रतीची बेटा, आदळती कामाची लाटा, जेत जीव फेन संगटा सैंग्य दिसे. विषय सुखाच्या बेटावर कामाच्या लाटा आदळू लागल्या व त्या ठिकाणी संपूर्ण जीवरूपी फेस साचलेला दिसू लागला. अहंकाराची तळिया, वरी मदत्रयाची उकळिया, जेत विषयोर्मीच्या कळिया उल्हाळ घेती. अहंकाराचे हेलकावे उठून वर त्या धन विद्या सामर्थ्य यांच्या मदाच्या उकळ्या उठून जेथे विषयवासनेच्या उंच उंच लाटा उठत आहेत. उदयास्ताचे लोंढे, पाडित जन्ममरणाचे तोंडे, जेत पंचभौतिक बुडबुडे होती जाती. सूर्योदय व सूर्यास्त यांचे एकामागून एक येणारे लोट हे जन्ममरण यांचे मोठे धोंडे पाडत राहतात आणि तेथे कितीतरी पंचभौतिक देहरूपी बुडबुडे उत्पन्न होतात व नाहीशे होतात. संमोह विभ्रम मासे, गिळताती धैर्याची आविसे, तेत देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. अविवेक व भ्रम हे मासे धैर्याचे आमिष खाऊन टाकतात व त्या नदीत अज्ञानाचे वाकडे वळसे फिरत असतात. भ्रांतीचे निखडुळे, रेवले आस्तेचे अवगाळे, रजोगुणाचे निखळाळे स्वर्गू गाजे. देहादी विषय सत्य आहेत, या अविद्या भ्रांतिरूप गढूळ पाण्यामुळे विषयसुखाच्या आस्थेचे गाळ खाली बसले आहेत व रजोगुणाचा खळखळाट
स्वर्गापर्यंत गाजतो. तमाचे धारशे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. यात तमाचे मोठे जोराचे प्रवाह आहेत व सत्वगुणाचा भक्कम स्थिरपणा आहे. अशी ही माया नदी दुस्तर आहे. पै पुनरावृत्तीचे निउबडे, जळंबती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. यातील पुनरावृत्तीचे उबळे सत्यलोकरूपी बुरुजांनाही लागतात व त्या उबळीच्या आघाताने ब्रह्मांडरूपी धोंडे गडबडतात. तया पानियाचे निवहिलेपणे, अजूनी न धरिती ओबाने, ऐसा मायापूर हा कवने तरी जेलगा. त्या पाण्याचा वर्षाव सारखा होत असल्यामुळे त्या मायेचा पूर अजूनपर्यंत ओसरला नाही. अर्जुना, असा हा माया नदीचा पूर कोण तरून जाईल सांग बरे. येत एक नवलाओ, जो जो की जे तरणो पाओ, तो तो आपाओ होय ते ऐक. आणखी येथे असे एक आश्चर्य आहे की ही माया नदी तरून जाण्याकरता जो जो उपाय करावा तो तो अपायच होतो. एक स्वयंबुद्धीच्या बाई, रिगाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेचे डोही गर्वेची गिळिले. जे कोणी आपल्या केवळ बुद्धीच्या भरवशावर ही माया नदी तरून जाण्याचा प्रयत्न करीत होते ते कोठे गेले त्याचा अर्जुन पत्ताही नाही. एक जे कोणी आम्हाला समजते या शहाणपणाच्या डोहात गेले ते गर्वाने गिळले गेले. एकी वेदत्रयाच्या सांगडी, घेतल्या अहंभावाच्या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले. जे कोणी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या 3 वेदांची सांगड बांधून त्यात अहंकाराचे धोंडे घेऊन बसले ते मदरूपी माशाच्या तोंडात सगळेच्या सगळे गेले. एकी वैसेचे जाड बांधले, मग मनमताची कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चगळून या. कोणीही माया नदी तरून जाण्याकरता कमरेला तारुण्याची कास बांधली, पण ते मदनाच्या ताब्यात गेले व शेवटी विषयरूपी मगरांनी त्यांना चगळून टाकून दिले. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मतिभ्रंशाचा जरंगा, तेने कवळी जताती पैगा चहूकडे. आता पुढे म्हातारपणाच्या लाटेत सापडून ते बुद्धिभ्रंशाच्या जाळ्यात अडकले म्हणून ते जे जे दिसेल त्याला कवटाळत जातात. आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या वरती दाटत, आपदा गिरी चुंबिजत उधवला ठाई. आणि शोकाच्या काठावर आदळत जातात, क्रोधाच्या भोवऱ्यात सापडून कासावीस होतात व थोडे वर आले की नाना प्रकारची दुःखरूपी गिधाडे त्यांना टोचतात. मग दुःखाचे निबरवटे बोंबले, पाठी मरणाची रेवले, ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया. मग दुःखरूपी चिखलाने माखले गेले, नंतर शेवटी मरणरूपी गाळात फसले गेले. याप्रमाणे विषय सुखाच्या जे मागे लागले ते असे वाया गेले. एकी यजनक्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी, ते स्वर्गसुखाच्या कपाटी शिरकोणी ठेले. कोणी यजनक्रियेची पेटी आपल्या पोटाशी बांधून ते स्वर्गातील सुखाच्या कपाटीत शिरले व तेथेच राहिले. एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्मभायाचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या. कोणी मोक्षाला प्राप्त होण्याच्या आशेने कर्मरूपी हातांचा विश्वास धरला, पण ते माया नदीच्या विधी निषेधरूप प्रवाहात सापडले. जेत वैराग्याची नाव नरिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काहीतरी योगे तरी विपायतो. या माया नदीत वैराग्याची नाव शिरणे कठीण आहे, विवेकाचा टिकाव लागत नाही आणि दुसऱ्या काही उपायाने तरण्याचा प्रयत्न केला तरी तो विपायच होतो. ऐसे तरी जीवीचे अंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे कासया सारिके बोलणे म्हणावे पा. अशा स्थितीत जीवाने आपल्या सामर्थ्याने माया नदी तरून जाण्याची भाषा बोलणे कशासारखे आहे ते सांगतो. जरी अपत्यशिळा व्याधी, कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रिद्धी आली साथी. जर व्याधी पत्य न करणाऱ्याच्या आटोक्यात येईल, दुर्जनाची दुष्टबुद्धी साधूच्या लक्षात येईल, किंवा विषयासक्त पुरुष रिद्धी म्हणजे आपले वाढलेले ऐश्वर्य भोगणार नाही. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे योशी जरी.
जर चोराला न्याय करणारे सभासद मिळतील, किंवा गळच माशाला गिळील, किंवा भित्रा पुरुष द्रव्यावर असलेल्या पिशाच्याला घालवू शकेल. पाडस वागुर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथिडी देखती जीव. हरणाचे पोर व्याधाचे जाळे तोडील, किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडील, हे होणे शक्य असेल तरच जीव हा केवळ स्वसामर्थ्याने माया नदीच्या पैलतीराला लागेल. म्हणून गा पंडुसुता, जैसी सकामान जिनवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. म्हणून अर्जुना, कामी पुरुषाला जसे स्त्री जिंकणे शक्य नाही, त्याप्रमाणे ही माया नदी जीवाला स्वसामर्थ्याने तरून जाणे शक्य नाही. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ. जो सर्व भावाने मज परमेश्वराचे भजन करतो, त्याला या तीरावरच असताना माया नदी आटलेली अनुभवायला येते. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळेले. सगुण निर्गुण स्वरूपाचा ज्याला पूर्ण अनुभव आहे, असा सद्गुरू ज्यांना खरोखर नावाडी मिळाला, त्यांना अहमता ममता समर्पण रूप पूर्ण आत्मनिवेदनाचा ताफा सापडला. जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाच्या झुळका चुकावुनी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू. ज्यांनी अहंभावाचे म्हणजे अहंकाराचे ओझे टाकून दिले, विकल्परूप वाऱ्याच्या मंद झुळका चुकवून, जे भगवतचरणाच्या ठिकाणी वाहणाऱ्या शुद्ध प्रेमदळाचा उतार होऊन राहिले. जया ऐक्याच्या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीच्या पैलतीरा झेपावले जे. ज्यांनी जीवेश्वराच्या ऐक्याच्या उतारावरही आत्मज्ञानाची सांगड बांधली, म्हणजे भगवतचरणाच्या ठिकाणी वाहणाऱ्या शुद्ध प्रेमामुळे ज्यांना सहज आत्मबोध व ऐक्य प्राप्त झाले, व मग माया नदीच्या निवृत्तीरूप पैलतीरावर ते सहज गेले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.